कारण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे। भाजपकडेच आता नाशिकचं पालकमंत्री पद राहणार आहे। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार असं कळतंय, अशी माहिती मिळतेय। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मोठा वाद जो आहे तो सुरू झालेला होता। नाशिकचं पालकमंत्री पद हे एकीकडे दादा भुसे यांना देखील मिळावं अशी इच्छा असताना आता हे पालकमंत्री पद मात्र गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश खवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, या आधी आपण पाहिलं गिरीश महाजन यांचं नाव आधीच समोर आलेलं होतं, मात्र तिढा सुटलेला नव्हता। पुन्हा हे पद त्यांच्याकडेच राहणार आहे का? काय सविस्तर अपडेट या संदर्भात? नक्कीच नाशिकचं पालकमंत्रीपद आहे ते गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, कारण की 2027 मध्ये कुंभ मेळावा आहे तो पार पडणार आणि यासाठीच नाशिकचं पालकमंत्रीपद आहे ते गिरीश महाजन यांच्याकडे राहणार आहे। जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीने देखील आहे ते नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं असा देखील दावा करण्यात आला होता आणि यामध्ये शर्यतीत होते ते म्हणजे माणिकराव कोकाटेंवर देखील आहे तो आता शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपदावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक आणि रायगड या दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटलेला नव्हता, मात्र आता अखेर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनच असणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा अतिशय मोठा निर्णय आहे। तर नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद हे भाजपलाच हवं होतं आणि तसंच घडलेलं आहे। पुढची बातमी महत्त्वाची आहे, कारण साम टीव्हीच्या बातमीनंतर परिवहन विभागाला जाग आलेली आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत आता महत्त्वाची बैठक मंत्रालयामध्ये बोलावण्यात आलेली आहे। महिला सुरक्षेबाबत ठोस निर्णय होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बस स्थानकांमधील जुन्या बसेस संदर्भात देखील महत्त्वाचे निर्देश आता या बैठकीमध्ये दिले जातात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। पुण्यातलं प्रकरण आपल्याला माहिती आहे। पुण्यात शिवशाहीमध्ये बलात्कार झालाय आणि राज्यातील बस डेपोंची सुरक्षा राम भरोसे असल्याचं वास्तव समोर आलंय। नाशिक डेपोमध्ये गर्दुल्ल्यांचा खुलेआम वावर दिसतोय। पार्क केलेल्या बसेस दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे। एसटी बस अनलॉक असल्याचं रियालिटी चेकमध्ये समोर आलं। नाशिकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे केवळ फलाटांवर आहे। नाशिक डेपोमध्ये सुरक्षा रक्षक नावालाही दिसेना अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातील बस स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या बस स्थानकांवर नेमकी काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक आपण करणार आहोत। आता रात्रीचे तब्बल 11:30 वाजून गेलेले आहेत। मी आत्ता नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकावर उभा आहे। या ठिकाणी खरं तर राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बसेस धावत असतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बस स्थानकाचे जे फलाट आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत। एसटी महामंडळाचे चालक वाहक असतील किंवा काही कर्मचारी देखील या ठिकाणी हजर असतात। बसेस ज्या ठिकाणी पार्क केलेल्या आहे त्या ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी उकिरडा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। अगदी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे आणि अगदी आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर हे बघा, हे अशा पद्धतीने मद्यप्राशन केल्यानंतरचे हे रिकामे ग्लास जे आहे ते या ठिकाणी फेकून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी या ठिकाणी देखील आपण बघितलं तर मद्यप्राशन केल्यानंतरचे रिकामे ग्लास या ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वीच काही टवाळखोर जे आहे ते या ठिकाणी मद्यप्राशन करत होते, मात्र सामचा कॅमेरा पाहिला आणि त्यांनी तात्काळ इथून धूम ठोकलेली आहे। आता ही जी बस आहे ही बस लॉक नाही आहे, त्यामुळे या बसमध्ये चालक आणि वाहक आहेत का हे देखील आपण पाहूयात। मी आता या बसमध्ये वर आलेलो आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की पहिल्या त्या 2 बसेस आपण तपासल्या होत्या त्यामध्ये त्या लॉक होत्या, मात्र ही तिसरी बस जी आहे ही लॉक करण्यात आलेली नाही आहे आणि या बसमध्ये चालक किंवा वाहक कुणीही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही आहे। त्यामुळे ही जी बस आहे ही खरं तर लॉक करणं अपेक्षित आहे, मात्र ती लॉक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी कुणीही याचा गैरफायदा घेऊ शकतो आणि ती कृत्य करण्यासाठी खरं तर या बसेस ज्या आहेत त्या पार्क केल्यानंतर लॉक करणं गरजेचं असतं। मात्र ही बस जी आहे ती आपल्याला लॉक
नसलेली आढळून आलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर एसटी प्रशासन आणि पोलिसांकडून या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त वाढवली जाते का, काही कारवाई केली जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर हे नाशिकमधलं महामार्ग बस डेपो होतं, ज्या ठिकाणचं वास्तव्य जे आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा महिला सुरक्षेचा मुद्दा आणि आगार प्रमुखांची जबाबदारी हे दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत। शिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। पुण्यात स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय। ही तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघालेली तेव्हा दत्तात्रय गाडे हा आरोपी तिथे आला। त्यानं तरुणीला बोलण्यात गुंगवलं, अंधारात कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेलं, तिच्यावरती बलात्कार केला। दरम्यान आरोपीच्या भावाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। स्वारगेट एसटी स्टँडवरचं सीसीटीव्ही आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। ती तरुणी आणि तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसतोय, ही माहिती पोलिसांनी दिली आहे। तरुणीसोबत गोड बोलून आरोपीने तिला शिवशाही बसकडे नेलं आणि उभ्या असलेल्या बसमध्ये तिच्यावर बलात्कार केलाय। स्वारगेटमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला त्या बसला लॉकच नव्हतं। साम टीव्हीच्या पडताळणीमध्ये हा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा झालाय। शिवशाही बसला लॉक का नव्हतं हा सवाल आता विचारला जातोय। पुण्यात स्वारगेट एसटी स्टँडवरील अत्याचार प्रकरणी ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंकडून स्वारगेट बस स्टँडची आणि बसची तोडफोड झाली आहे। या घटनेला एसटी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केलाय। पुणे शिवशाहीमधील बलात्काराच्या घटनेनंतर धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पुणे बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये चक्क कंडोम्स, सादरी, गांजा, दारूच्या बाटल्या आणि साड्या सापडल्या। पुण्यात रात्रीच्या वेळेत जुन्या बसमध्ये नेमकं काय घडतं या निमित्तानं समोर आलंय। पुण्यातील बलात्कार पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय। तरुणीवर दोनदा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय। या प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना महिला आयोगाचं पत्र आहे। तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आयोगानं केल्या आहेत। तिकडे साम टीव्हीच्या बातमीची सुद्धा परिवहन खात्यानं दखल घेतली आहे। बस स्थानकात उभ्या असलेल्या स्क्रॅप बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावण्यात यावी हे निर्देश परिवहन खात्यानं दिले आहेत। अडगडीत पडलेल्या बसेसकडे दुर्लक्ष होत आहे आणि असं असल्यानं अशा बसेस अवैध धंद्यांचे अड्डे बनले आहेत। स्वारगेट एसटी डेपोतील बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईच्या परेल एसटी डेपोतील निष्काळजीपणाचं देखील अनेक उदाहरणं समोर येत आहे। या परिसरात 21 सुरक्षा रक्षक असून 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, मात्र रात्रीच्या मुक्कामी गाड्या लागतात तिथे एकही सीसीटीव्ही नाही, अशीच बाब समोर आली आहे। पुण्यात स्वारगेट डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलंय। या प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र साम टीव्हीच्या बातमीनंतर सरनाईकांनी माध्यमांसमोर न येता पत्रक काढलं आणि या संदर्भातले आदेश दिले। उद्यापासून नवीन आता सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सूचना दिल्या। बलात्कार प्रकरणी दिवसभरात काय कारवाई केली याचा अहवाल अजित पवार यांनी मागवलाय। पुणे बलात्कार प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। पुणे पोलीस आयुक्तांसोबत फडणवीसांनी चर्चा केली आहे। गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना फडणवीसांनी यावेळेस दिल्या आहेत। शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आणि पुणे हादरलं, मात्र जे एसटी महामंडळ ज्या परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत येतं ते मात्र अजूनही गप्प आहे। प्रताप सरनाईक अजूनही गप्प आहे। साम टीव्हीने देखील प्रताप सरनाईक यांना संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केलाय, मात्र ते अजूनही कुणाचेच फोन उचलत नाहीत।
पुणे पोलिसांनी एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस आहे असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही, ही बाब धक्कादायक आहे असंही वडेट्टीवार म्हणाले. ट्विट करत वडेट्टीवारांनी सरकारवरती ताशेरे ओढले. पुण्यात शिवशाही बसमध्ये मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी पुणे आयुक्तांना फोन करून प्रकरणाची माहिती घेतली आहे. जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ही प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. मुख्य आरोपीला अटक करण्यासोबत महिला सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा तात्काळ लागू करा हा निर्णय घेण्याची अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली. पुणे बलात्कार प्रकरणाबाबत त्यांनी या संदर्भात हे ट्विट केलं. पुण्यातील तरुणीच्या बलात्काराला सरकार जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. आरोपीला पकडून शिक्षा करा, शासनातील मंत्र्यांनी लक्ष घालायला हवं, नुसतं उद्घाटन करून कार्यक्रम करून चालत नाही, हा टोला देखील धंगेकरांनी सरकारला लगावला. पुण्यातल्या बलात्काराची घटना निंदनीय आहे. एसटी डेपोमध्ये सुरक्षा रक्षक वाढवण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बाळ यांनी केलेली आहे. तर एसटी प्रशासनाने महिलांसाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी देखील बगेंनी केलेली आहे. पुण्यातील घटनेबाबत अंबादास दानवेंनी ट्विट करत सरकारला जाब विचारला. अशा घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असताना शक्ती कायदा अजून किती काळ अडकलेला राहणार आहे, हा प्रश्न अंबादास दानवेंचा आहे. महिलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार नाही तर मग कशासाठी आहे, हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातल्या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. सगळ्या गरदुल्ल्यांना स्वारगेट बस स्थानकातून बाहेर काढलं जातंय. पोलिसांकडून सगळ्या प्रवाशांची चौकशी सुरू आहे आणि रिकाम्या बसलेल्या प्रवाशांची देखील पोलीस कसून चौकशी करतायत. यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे. शाळेचा परिसर याशिवाय स्कूल बसमध्ये मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाळेचीच आहे अशी शिफारस विशेष समितीनं केलेली आहे. बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली. त्याचा अहवाल आता मुंबई हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलाय. या अहवालावरती 2 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिले असल्याचं बघायला मिळतंय. हायकोर्टानं सरकारला या संदर्भात आदेश दिले आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची माहिती आपण घेतोय. शाळेच्या परिसरात आणि बसमध्ये मुलांची जबाबदारी ही शाळेचीच आहे. मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यामध्ये फरक ओळखायला शिकवा असं सुद्धा समितीचं म्हणणं आहे. शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करा अशी शिफारस करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी देखील करा या सूचना आहेत. महत्त्वाचा मुद्दा 1098 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणं बंधनकारक आहे आणि या सूचना सुद्धा आता देण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांबाबत समितीची ही सर्व शिफारस आपल्याला बघायला मिळते आहे. काही महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर घर ते शाळा ही जबाबदारी पूर्णतः आता शाळेची असणार आहे, त्यामुळे शाळा हात झटकू शकत नाही. पुढे आणखी काही मोठ्या आणि ताज्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. निकृष्ट गुणवत्तेची कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा करता येणार नाही आहे, हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलाय. कर्नाटक हायकोर्टानं यादगीरच्या शहापुरातील कीटकनाशक विक्रेत्यांवर सुरू असलेली कारवाई रद्द केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील उपराईचे सरपंच नीरज नागेंवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव न आल्यानं मारहाण झाल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार होत आहे. अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यानं ग्रामस्थ मात्र रोष व्यक्त करतायत.
त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. शिवार्पण वस्तू प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम होणार होता. दरम्यान माझ्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे मी नृत्य करणार नाही. माझ्या आनंदावर विरजण पडले, ही प्रतिक्रिया प्राजक्ता माळीनं दिली आहे. वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारावरती सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद सातबारावरती करणाऱ्या तहसीलदाराला दणका बसलाय. जिल्हा प्रशासनानं सातबाऱ्यावरील सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद अखेर रद्द केली आहे. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी या प्रकरणी तहसीलदार शोभा पुजारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. किंग खान शाहरुख खानला मन्नत बंगला सोडावा लागणार आहे. मन्नत सोडून शाहरुख खान भाड्याच्या घरात राहायला जाईल. पाली हिल्समध्ये शाहरुख आता पुढची 3 वर्ष राहणार आहे. शाहरुखने 3 वर्षांसाठी 8,67,00,000 रुपये मोजले, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सामच्या बातमीची शिक्षण मंत्र्यांनी आता दखल घेतली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलंय. चौकशी करून कारवाईचे आदेशही दादा भुसे यांनी दिले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील 12वी परीक्षेतील कॉपी प्रकरणी आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखांसह 13 जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत या प्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. आता पदवी आणि बीएड एकाच वेळी करण्याची संधी आहे. 12वी नंतर विद्यार्थ्यांना 4 वर्षात 2 पदव्या मिळतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं त्या संदर्भातील प्रस्ताव नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे पाठवला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे. सीबीएसईशी संलग्न असणाऱ्या दावा करणाऱ्या 81 खासगी शाळा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या. लवकरच या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या शाळांना 52 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. 68 शाळांविरुद्ध एफआयआर सुद्धा दाखल झाली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांची खोली दर्शनासाठी खुली करण्यात आली. सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन 1902 ते 1905 या कालावधीमध्ये खोली क्रमांक 17 मध्ये ते राहत होते. तुळजापूर शिखराला आता सोन्याची झळाळी मिळणार आहे. पुरातत्व खात्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झालाय. त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यामुळे शिळांना भेगा पडल्यात. परिणामी सिमेंटचे जाड आवरण काढून आता पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम आणि त्यावर सोन्याचं आवरण देण्यात येईल. तुळजाभवानीच्या मंदिर पुनर्बांधणी या संदर्भात आता तुळजापूर पुजारी शिष्टमंडळानं काशीपीठाचे धर्मगुरूंची भेट घेतली. मंदिराची पुनर्बांधणी करण्यावरून भोपे पुजारी आणि पुरातत्व विभागामध्ये मतभेद सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळीमधील वैद्यनाथ मंदिरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष नजर ठेवली जाते. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात 140 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून आता ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित सुद्धा करण्यात आलेली आहे. कालची पुण्यातली घटना, बलात्काराची घटना ताजी असताना आणखी एक मोठी बातमी आहे. पुणे पुन्हा हादरलेलं आहे. महिलेसोबत अश्लील कृत्य झालेलं आहे. चालकाचं अश्लील कृत्य बघायला मिळालं. महिलेने कारमधून थेट उडी मारलेली आहे. 2 किलोमीटर धावत जात महिलेने पोलीस स्टेशन गाठलेलं आहे. खडके पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केलेली आहे. आपण पाहिलंय मंगळवारी सकाळी 5:30 वाजे दरम्यान स्वारगेट या ठिकाणच्या बस स्थानकामध्ये एका महिलेवर बलात्कार झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुणे हादरलेलं आहे. अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, आपण पाहतोय कालची बातमी ताजी आहे. संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. असं असताना पुण्यात आणखी एक अश्लील कृत्य. सविस्तर अपडेट या संदर्भात. 21 फेब्रुवारी संध्याकाळी 7:30 वाजताची ही घटना आहे. एक महिला सॉफ्टवेअर इंजिनियर जी आहे ती एका कंपनीत काम करते आणि कामावरनं सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी तिने एक कॅब बुक केली होती. कॅब बुक केल्यानंतर कॅब चालकाने तिला
तिच्या गाडीत बसवलं आणि त्यानंतर गाडीमध्ये जो आरसा असतो तो तिच्या दिशेने फिरवला आणि त्याच आरशामधून त्या कॅब चालकाने तिच्याकडे बघून अश्लील चाळे जे आहेत ते देखील केले, काही इशारे देखील केले. महिलेने सतर्कता दाखवत कॅबमधून खाली उतरली, तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं, त्यानंतर तक्रार दिली आणि तात्काळ पोलिसांनी संपूर्ण घटनेची कारवाई करत हा जो कॅब चालक आहे जो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे त्याला अटक केलेली आहे. अश्लील कृत्य केलं असून त्यांनी महिलेची छेडछाड केली आहे आणि याच प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे. निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर एकंदरीत आपण बघितलं अश्लील कृत्य जे आहे ते या चालकानं केलेलं आहे आणि त्यानंतर या महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलेलं आहे. आणि यानंतर राज्यभरातल्या राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात बघूयात. भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जात सरपंच देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. हत्या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यासह आरोपी झाले पाहिजे अशी मागणी धसांनी केली आहे. डॉक्टर संभाजी वायबसेची चौकशी व्हायला हवी ही मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. आमचा सरकारवर विश्वास आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. लवकरात लवकर तपास करून माझ्या वडिलांना न्याय द्यावा ही मागणी सुद्धा यावेळेस वैभवी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मसाजोगमधील ग्रामस्थांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि त्यानंतर मसाजोगमधील आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग वासियांच्या मागण्या मान्य करा अन्यथा राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवा असा इशारा सरपंच संघटनेनं दिला. देशमुखांच्या न्यायासाठी सरपंच संघटनेने हा पाठिंबा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. संतोष देशमुख यांचा खटला उज्ज्वल निकम लढणार आहे. राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबियांची एक मागणी पूर्ण झाली आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर दमान यांनी प्रतिक्रिया दिली. मला काय वाटतं यापेक्षा देशमुख कुटुंबाला धनंजय देशमुख यांना काय वाटतं ते महत्त्वाचं. निकम यांच्या क्रेडिबिलिटीवरती कुणीही शंका घेऊ शकत नाही आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मलाही वाटतंय असं दमानिया म्हणाल्या. मला त्यांच्या वकिली व्यवसायाबद्दल काही बोलायचं नाही असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना लगावला. ते बीजेपी नेते आहेत, सरकार बीजेपीचं आहे. बीड हत्या प्रकरणातील मंत्री मंत्रिमंडळात आहेत, अशात सरकारी वकिलाची नेमणूक करणं संशयास्पद आहे हे वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे. महायुती सरकारमधल्या 7 मंत्र्यांसाठी खासगी सचिव आणि ओएसडींची नियुक्ती झालेली आहे. माणिकराव कोकाटे, गणेश नाईक, मंगलप्रभात लुडा, आशिष शिलार या मंत्र्यांसाठी ओएसडीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संदर्भातला शासन आदेशही जारी झालेला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फिक्सर ओएसडींवरून शिंदे सेनेवर निशाणा साधला. माजी मंत्री संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या ओएसडींवरती मिटकरींनी गंभीर आरोप केले. ओएसडींकडून विकास कामांसाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली आहे असा गौप्यस्फोट मिटकरींनी केला आहे. नाशिक सिंहस्थ महाकुंभाबाबत आज महत्त्वाची बैठक झाली आहे. प्रयागराज महाकुंभाला भेट दिलेल्या अधिकाऱ्यांकडून तिथल्या व्यवस्थेचं सादरीकरण करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे एआयचा उत्तम असा वापर करावा आणि तंत्रज्ञान महाकुंभ असं स्वरूप द्यावं या सूचना सुद्धा आता मुख्यमंत्री फडणवीसांनी या बैठकीत दिल्या आहेत. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंगणेवाडीमध्ये दाखल झाले. त्यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं. पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड होऊ दे असं गारहाणं सुद्धा घातलं. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंचं अखेर ठरलंय. 28 फेब्रुवारीला नारायण गावातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सोनवणेंचा पक्षप्रवेश होणार आहे. शरद सोनवणे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.
ठाकरे गटाच्या संजय पडतेंनी आता शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेत प्रवेश केला। आज शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी भराडी देवीसमोर महाराष्ट्रातील जनतेसाठी गाऱ्हाणं घातलंय। महाराष्ट्रातील जनतेला चांगलं आयुष्य आणि भरभराट मिळू दे, लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असं गाऱ्हाणं शिंदेंनी घातलंय। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता ही बैठक बोलावलेली आहे। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्य सचिव सुजात सैनिक बैठकीला हजर होते, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असल्याचं पाहायला मिळालंय। यानंतर बघूयात या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज, कारण राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात आता उपचार मिळावे यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना ही योजना आणली आहे। पण याच दवाखान्यातील धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। जोगेश्वरी पूर्व या ठिकाणच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये आपण पाहतोय आयसीयूच व्हेंटिलेटरवरती आहेत आणि ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरमधील आयसीयू व्हेंटिलेटरवर असल्याचं बघायला मिळतंय आणि बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचं हे वास्तव्य आता समोर आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाचं या ठिकाणी उपचार मिळावे यासाठी या रुग्णालयांची उभारणी जी ती करण्यात आलेली होती, हे रुग्णालय सुरू करण्यात आलेले होते। मात्र असं असतानाच आता या ठिकाणचे धक्कादायक वास्तव्य समोर आलेलं आहे।